चल चल उपस्थित सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आज अजून मला 4 ठिकाणी जायचंय. काल आपली पूर्ण मुंबईची आणि आसपासचा म्हणजे ठाणे, कल्याण, पालघर या परिसरातल्या जागांसाठी उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी मी प्रचाराची सभा म्हणत नाही तर विजयी सभा झालेली आहे. आज केवळ मी आपलं दर्शन घ्यायला आलेलो आहे. आणि साहजिकच आहे की माईक समोर आल्यानंतर काही बोललं नाही तर असं होतच नाही. संजय राऊत जे आता बोलले ते खरं आहे की एका जिद्दीने ही ईशान्य मुंबई आपण मागून घेतलेली आहे. कारण नुसतं गद्दारांच्या पालख्या किती काळ व्हायच्या, हरामखोरांच्या पालख्या किती काळ व्हायच्या. आजपर्यंत आम्ही तुम्हाला पालखीत बसून मिरवलं, ज्यांना पालखीत बसून मिरवलं ते दिल्लीला गेले, पण आपल्या शिवसेनेवरती त्यांनी घात केला. शिवसेना संपवायला निघाले, म्हणून त्यांना राजकारणात आता आपल्याला संपवावंच लागेल आणि ते संपवण्यासाठी मी इकडे आलेलो आहे. मला आत्ता आपले उमेदवार सांगत होते की काल आपल्या शिवसैनिकांनी जी काही धाड टाकली त्याच्यामध्ये आपल्याच महिलांना आणि कार्यकर्त्यांना पकडलं आणि बेदम मारहाण केली. मला त्या पोलिसांची नावं पाहिजेत. बघतो मी पुढे काय करायचं ते. मला पोलिसांची नावं पाहिजेत. आणि पोलिसांना सुद्धा सांगतोय की तुम्ही भाजपचे किंवा फडणवीसचे नोकर नाही आहात. तुम्ही जनतेचे सेवक आहात, मित्र आहात. हे सरकार तर जाते नक्कीच. उद्या आमचं सरकार आल्यानंतर तुमचं काय करायचं तो निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही. हा पोलिसांना मी जाहीर इशारा देतोय. जाहीर इशारा, कोणी असू दे. लोकशाही समोर आणि जनतेसमोर तुमची मस्ती आम्ही खपून घेणार नाही, अजिबात नाही. आणि ज्यांनी माझ्या महिला कार्यकर्त्यांवरती नेभळट पोलिसांनी हात उगारलेला आहे त्या हाताचं काय करायचं हे उद्या सरकार आल्यानंतर मी बघून घेतो. हा इशारा मी पोलिसांना देतोय. तुमच्यासमोर येताना आपल्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. काल आपले मोदीजी येऊन गेले शिवतीर्थावरती, शिवाजी पार्कवरती. त्यांना आता काही भरकटलेले आहेत, मेंदूला क्षीण आलेला आहे, वाटेल ते बोलतायत, भ्रमिष्ठासारखे बोलतायत. मला नकली संतान म्हणतायत, शिवसेनेला नकली सेना म्हणतायत, कधी काँग्रेसच्या जाहीरनाम्याला मुसलमानांचा जाहीरनामा म्हणतायत. काल तर त्यांनी कहर केला. काल ते म्हणाले हा माओवादी जाहीरनामा आहे. अहो, तुमचा हा निवडणूक रोख्यातनं खाल्लेला पैसा तो बघितल्यानंतर